Friends, this is the important theorem. This is known as the tangent theorem, स्पर्शिका प्रमेय. पण त्याला मराठीमध्ये स्पर्शिका प्रमेय न म्हणता त्रिज्या स्पर्शिका प्रमेय असं म्हणतात. त्रिज्या व स्पर्शिका प्रमेय, स्पर्शिका व त्रिज्या प्रमेय, त्रिज्या व स्पर्शिका प्रमेय असं म्हणतात सर, लक्षात घ्या. तर हे असं मराठीमध्ये त्याला म्हणतात त्रिज्या व स्पर्शिका प्रमेय. इंग्लिशमध्ये त्याला टँजंट थिअरम म्हणतात. या ठिकाणी लक्षात काय म्हणले, द टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल, म्हणजे एखाद्या वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूमधून काढलेली स्पर्शिका इज परपॅन्डिक्युलर टू रेडियस, ती लक्षात घ्या त्रिज्येला लंब असते थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो जो स्पर्श बिंदू आहे त्या स्पर्श बिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते. आता याचा अर्थ काय आहे बघूया सर, लक्षात घ्या. पहिल्यांदा आपल्याला एक सर्कल काढावं लागेल. लक्ष आहे का बघा सर, पहिल्यांदा एक सर्कल काढावं लागेल सर. समजा आपण हे सर्कल काढलं, समजा हे आपल्या लक्षात घ्या सर्कल काढावं लागलं, आणि या सर्कलवर कुठलाही बिंदू घ्या, एनी पॉइंट, एक सर्कल घ्या. बघ लक्षात आहे ना सर, एक सर्कल घ्या, सर्कलवर एनी पॉइंट घ्या. समजा मी इथं एनी पॉइंट घेतला, एनी पॉइंट कुठलाही पॉइंट घेतला. लेट अस सपोज दॅट दिस इज द पॉइंट पी, बरोबर सर, दिस इज द सेंटर, बरोबर लक्षात घ्या, ओरिजिन ओ, एनी पॉइंट पी घेतला मी, आणि तिथं लक्षात घ्या टँजंट काढला. व्हॉट इज द टँजंट? टँजंटला मराठीमध्ये स्पर्शिका म्हणतात सर. आता टँजंट कसा काढायचा, तर वर्तुळाला एकाच बिंदूत स्पर्श करणारी रेषा. टँजंट इज अ लाईन विच टचेस सर्कल ॲट ओनली वन पॉइंट. टँजंट इज अ लाईन विच टचेस सर्कल ॲट ओनली वन पॉइंट. म्हणजे स्पर्शिका ही वर्तुळाला एका बिंदूत स्पर्श करणारी रेषा आहे. म्हणजे ती एकाच बिंदूत, या फक्त पी मध्येच स्पर्श केली पाहिजे. वर्तुळाला फक्त इथंच टच करायचं. इज नोन ॲज द टँजंट. ह्याला टँजंट म्हणतात सर, टँजंट. आणि ह्याला मराठीमध्ये म्हणतात स्पर्शिका. आणि ही स्पर्शिका वर्तुळाला पी या एकाच बिंदूत स्पर्श करते, आणि ह्याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा जो आहे तो स्पर्श बिंदू आहे, लक्षात घ्या इथं स्पर्श बिंदू आहे. हा जो आहे तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, ह्याला मराठीमध्ये स्पर्श बिंदू असं म्हणतात. आणि या स्पर्श बिंदूतून काढलेली जी त्रिज्या आहे, ही जो स्पर्श बिंदू आहे, या स्पर्श बिंदूतून ही जी काढलेली त्रिज्या आहे, रेडियस. व्हॉट इज द रेडियस? Radius is a segment joining center of a circle and any point on a circle. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिज्या असे म्हणतात. What is the radius? Radius is a segment joining center of a circle and any point on a circle. वर्तुळावरील कोणताही बिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला रेडियस असं म्हणतात. मग त्याचा थेरम काय आहे? टँजंट अँड एनी पॉइंट ऑफ अ सर्कल, वर्तुळावरील कोणत्याही बिंदूतून काढलेली जी ही स्पर्शिका आहे, इज परपॅन्डिक्युलर टू रेडियस, ती ह्या त्रिज्येला लंब असते. ही त्या त्रिज्येला लंब असते. म्हणजे लक्षात घ्या, ही जी काही लाईन यल आहे, लाईन एल इज परपॅन्डिक्युलर टू ओपी. ही जी रेडियसला ही लाईन एल परपॅन्डिक्युलर असते. त्यांनी काय सांगितलंय बघा सर, रेडियस इज परपॅन्डिक्युलर टू लाईन एल असं त्यांनी दिलंय सर. ही जी त्रिज्या आहे ती ह्या स्पर्शिकेला लंब असते. म्हणजेच लक्षात घ्या, ओपी इज परपॅन्डिक्युलर टू लाईन एल. ही जी ओपी आहे ती लाईन एल असते. म्हणजे अँगल पी किती आहे सांगा सर, 90. Therefore, measure of angle P is equal to 90 degree. म्हणजे angle between radius and tangent is 90. थोडक्यात आपण काय शिकलो सांगा सर, angle between radius, this is the radius, लक्षात घ्या, angle between radius and tangent is 90. मग ते आपण लक्षात ठेवूया सर थोडक्यात. angle between radius and tangent is 90. मग इथं आपण पाठ करूया. angle between radius and tangent is 90.
इज 90, लक्षात घ्या, इज 90 डिग्री. म्हणजेच काय सांगा, स्पर्शिका आणि त्रिज्या यामधील कोन 90 असतो. त्रिज्या आणि स्पर्शिका यामधील कोन 90 असतो, म्हणून त्याला त्रिज्या स्पर्शिका प्रमेय असं म्हणतात. ह्याला कसलं प्रमेय? त्रिज्या स्पर्शिका प्रमेय. त्याला इंग्लिशमध्ये टँजंट थिअरम म्हणतात. म्हणजे अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज किती सांगा सर? 90 डिग्री. हे लक्षात घ्या. दिस इज द थिअरम. हा खूप महत्वाचा थिअरम आहे, लक्षात घ्या. अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टँजंट? टँजंट म्हणजे काय? टँजंट इज अ लाईन which touches the circle in only one point. स्पर्शिका म्हणजे वर्तुळाला एका बिंदूत स्पर्श करणारी रेषा. What is the radius? Radius is a segment joining center and any point on circle. त्रिज्या म्हणजे काय? तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा रेषाखंड. आणि अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. त्रिज्या व स्पर्शिका यामधला कोन जो असतो तो 90 असतो. आता हे जे टँजंट थिअरम आहे, त्रिज्या आणि स्पर्शिका प्रमेय आहे, याचा व्यत्यास कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम म्हणजे लक्षात घ्या, स्पर्शिका प्रमेयाचा व्यत्यास. स्पर्शिका प्रमेयाचा व्यत्यास हे आपण पाहतोय, लक्षात घ्या. स्पर्शिका प्रमेयाचा व्यत्यास. त्रिज्या व स्पर्शिका, बरोबर सर? त्रिज्या व स्पर्शिका, त्रिज्या स्पर्शिका प्रमेयाचा व्यत्यास असं त्याला मराठीत म्हणतात सर. अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय लक्षात घ्या सर? अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस म्हणजे एक तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी सर्कल काढावं लागेल सर. पहिल्यांदा तुम्हाला काय काढायला लागेल? पहिल्यांदा तुम्हाला एक सर्कल काढावं लागेल. आणि सर्कल काढल्यानंतर लक्षात घ्या, बरोबर, सर्कल काढल्यानंतर रेडियस काढावी लागेल. मग समजा ही तुम्ही रेडियस काढली सर, दिस इज द रेडियस. आणि हा रेडियस ही जी आहे, समजा ही रेडियस आहे, लक्षात घ्या, ही OP ही समजा रेडियस आहे. आणि ह्या रेडियसचा जो पॉइंट सर्कलवरचा आहे, हा पॉइंट ऑन सर्कल, P इज द पॉइंट ऑन सर्कल. तर ही इथं जर एखादी तुम्ही परपेंडिक्युलर लाईन काढली, इथं जर का तुम्ही एखादी परपेंडिक्युलर लाईन काढली इथं, म्हणजे रेडियसचा जो पॉइंट आहे सर्कलवर का, तिथून जर का तुम्ही परपेंडिक्युलर लाईन काढली, इथून जर का परपेंडिक्युलर लाईन काढली, तर ती परपेंडिक्युलर समजा तुम्ही लाईन काढली, म्हणजे ती तुम्ही कशी काढणार? समजा आपण कन्स्ट्रक्शन केलं, तर आपण कन्स्ट्रक्शन कसं करतो लक्षात घ्या. तर इथं पॉइंट ठेवला, इकडे एक साईडला खूण केली, इकडे एक साईडला अशी खूण केली, म्हणजे अशी इथं पॉइंट ठेवला, ह्या साईडला एक खूण, ह्या साईडला एक खूण केली, आणि आपल्याला टँजंट असा येणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथे लोखंडी टोक ठेवलं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वरती एक कंस काढला, खाली एक कंस काढला, लोखंडी टोक इथं ठेवलं, लक्षात घ्या सर, आणि इथं असा कट केलं, आणि इथं असं ठेवलं, इथं असं कट केलं, लक्षात घ्या. आणि हा जो काही तुम्ही परपेंडिक्युलर काढला तुम्ही आता, हा जो काही लक्षात घ्या तुम्ही परपेंडिक्युलर काढलेला आहे, हा लक्षात घ्या सर्कलच्या, हा जो सर्कलच्या रेडियसच्या जो हा बिंदू आहे, पॉइंट आहे, पॉइंट ऑन अ सर्कल, तिथून ही जी परपेंडिक्युलर तुम्ही काढली, परपेंडिक्युलर काढली, लक्षात घ्या. आणि ह्याला जर तुम्ही परपेंडिक्युलर काढली तर त्याला टँजंट म्हणतात. त्याला काय म्हणतात सांगा सर? टँजंट म्हणतात. म्हणजे त्यांनी सांगितलं, अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस, एखादी लाईन जी रेडियसला तुम्ही परपेंडिक्युलर काढली तर ती त्या सर्कलची टँजंट असते. तर ती लक्षात घ्या काय असते? स्पर्शिका असते. म्हणजे त्रिज्येच्या बाह्यबिंदूच्या ठिकाणी काढलेला लंब जो असतो ती त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. अ परपेंडिक्युलर ॲट पॉइंट, a perpendicular to radius at its point on a circle is a tangent of that circle. लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी समजा ही OP, या ठिकाणी जर आपण बघितलं, लक्षात घ्या, OP is perpendicular to this line L. OP is perpendicular to line L. हे समजा जर गिव्हन असेल, हे समजा जर गिव्हन असेल,
ओपी इज परपेंडिक्युलर. तर इथं लक्षात घ्या, या ठिकाणी काय होतं, टू प्रूव्ह. इथं टू प्रूव्ह काय होतं, काय सिद्ध करायचं मग आपल्याला, तर लाईन एल इज टँजंट. लाईन एल इज टँजंट असं होतं, लक्षात घ्या. लाईन एल इज टँजंट. आणि इथं कसं होतं सांगा सर, इथं गिव्हन काय आहे, तर लाईन एल इज टँजंट. इथं गिव्हन काय होतं बघा सर, इथे गिव्हन काय होतं, इथं गिव्हन असं होतं की लाईन एल इज टँजंट. लक्षात घ्या सर, लाईन एल इज टँजंट. लाईन एल ही लक्षात घ्या टँजंट आहे, दिलेलं आहे त्यांनी सर. द टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल. लाईन एल इज अ टँजंट ॲट पी. ॲट पी, बरोबर सर. लाईन एल इज अ टँजंट ॲट पी. आणि तुमचं प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह काय करायचं आहे, तर अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. तुम्हाला प्रूव्ह हे करायचं आहे, लक्षात घ्या की ओपी इज परपेंडिक्युलर अँगल दिस. ओपी इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. ओपी इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. म्हणजे इथं जे टू प्रूव्ह आहे, जे साध्य करायचं आहे, ते इथं गिव्हन होते. आणि इथं जे टू प्रूव्ह आहे, जे साध्य करायचं आहे, ते इथं गिव्हन होते. व्यत्यास म्हणजे काय, कॉन्व्हर्स म्हणजे काय, जे पक्ष असते ते साध्य होते, जे साध्य असते ते पक्ष होते. लक्षात घ्या सर. म्हणजे कॉन्व्हर्स मध्ये, थेरम आणि कॉन्व्हर्स मध्ये गिव्हनचं इथं टू प्रूव्ह होते, इथं गिव्हनचं इथं टू प्रूव्ह होते. ह्याला कॉन्व्हर्स म्हणतात, व्यत्यास म्हणतात सर. इथं ओपी परपेंडिक्युलर टू लाईन एल दिलेला आहे. ओपी परपेंडिक्युलर टू लाईन एल दिलेला आहे. इथं ओपी परपेंडिक्युलर टू लाईन एल हे टू प्रूव्ह आहे. इथं गिव्हन काय आहे, लाईन एल इज टँजंट. इथं टू प्रूव्ह काय आहे, लाईन एल इज टँजंट. इथलं गिव्हन हे इथं टू प्रूव्ह आहे, इथलं गिव्हन इथं टू प्रूव्ह आहे. ह्याला व्यत्यास म्हणतात सर, कॉन्व्हर्स. तुमच्या लक्षात येते का बघा सर. इथे काय झालंय सांगा सर, इथं लाईन एलला टँजंट म्हटलेलं आहे, ही रेडियस आहे, आणि मग अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इथं लक्षात, हे झालं हा टँजंट थिअरम. म्हणजे त्रिज्या व स्पर्शिका यातला कोन 90 असतो. इथं काय म्हटलंय की, इथं असं म्हटलंय की लक्षात घ्या, ही जी रेडियस आहे ओपी, ह्याला ही लाईन एल परपेंडिक्युलर जर असेल, ओपीला लाईन एल जर परपेंडिक्युलर असते तर ती टँजंटच असते, तिला स्पर्शिका म्हणतात. म्हणजे त्रिज्येच्या बाहेरच्या बिंदूच्या ठिकाणी तुम्ही लंबरेषा काढली तर तिला टँजंटच म्हणतात, असं लक्षात घ्या. हा त्याचा कॉन्व्हर्स आहे. हे आपण दोन समजून घ्या. म्हणजे या ठिकाणी रेडियस आणि टँजंट यातला अँगल 90 असतो, आणि रेडियसच्या बाहेरच्या ठिकाणी लंब काढला, परपेंडिक्युलर काढला, तर त्याला टँजंट म्हणतात. कॉन्व्हर्स दोघांचा फरक. टँजंट सेगमेंट थिअरम हा जो आहे तो खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या सर. याला स्पर्शिका रेषाखंडाचे प्रमेय असं म्हणतात. स्पर्शिका खंडाचे प्रमेय असं त्याला म्हणतात. स्पर्शिका खंडाचे प्रमेय असं त्याला मराठीमध्ये म्हणतात, प्रमेय. मग काय आहे ते, तर ते असं म्हणतं की टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल. म्हणजे तुम्हाला एक सर्कल काढावं लागेल, काढावं लागेल, लक्षात घ्या. आणि या सर्कलच्या बाहेर एक एक्सटर्नल पॉइंट घ्यावा लागेल, पी. दिस इज द सेंटर सी. आणि हा जो एक्सटर्नल पॉइंट आहे, हा एक्सटर्नल पॉइंट कुठला आहे, पी आहे. हे सर्कल हॅव्हिंग सेंटर सी, या एक्सटर्नल पॉइंट पासून जे तुम्ही टँजंट सेगमेंट्स काढलेत, या एक्सटर्नल पॉइंट पासून जे तुम्ही इथं ह्या टँजंट्स काढलेले आहेत, हा पहिला टँजंट, ह्याला आपण नाव देऊया पी ए. हा दुसरा टँजंट लक्षात घ्या इथं काढलेला असा, ह्याला लक्षात घ्या आपण म्हणूया पी बी. हे जे पी ए आहे आणि हा पी बी जो आहे, हे जे दोन टँजंट सेगमेंट्स आहेत, कुठले कुठले टँजंट सेगमेंट्स आहेत, पी ए आणि पी बी, हे जे टँजंट सेगमेंट्स आहेत आर कॉन्ग्रुएंट. आर कसे आहेत सांगा, ते एकरूप असतात, हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे इथं टू प्रूव्ह काय आहे, इथं टू प्रूव्ह काय आहे बघा सर, तर इथं असं आहे की पी ए कॉन्ग्रुएंट टू पी बी. पी ए कॉन्ग्रुएंट टू पी बी हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे, लक्षात घ्या. पी ए कॉन्ग्रुएंट टू पी. आणि गिव्हन काय आहे, व्हॉट इज गिव्हन, इथं गिव्हन काय आहे लक्षात घ्या, सी इज सेंटर. सी इज सेंटर ऑफ सर्कल, केंद्र आहे, लक्षात घ्या. आणि पी ए अँड पी बी आर टँजंट्स. पी ए अँड पी बी
आर टँजंट्स. हे दोन टँजंट्स आहेत. आर टँजंट्स. पी ए अँड पी बी आर टँजंट्स. हे दोन टँजंट्स आहेत. तर पी ए आणि पी बी हे कॉन्ग्रुएंट आहेत हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. लक्षात घ्या. हे कॉन्ग्रुएंट असतात, हे दोन सेम असतात असं तुम्हाला या ठिकाणी थेरम सांगतो. टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले हे जे स्पर्शिका खंड आहेत हे दोन स्पर्शिका खंड एकरूप असतात हे तुम्हाला लक्षात घ्या. हे प्रमेय सांगतं. म्हणजे एखादं सर्कल घेतलं, सर्कलच्या बाहेर एखादा पॉइंट घेतला तर त्या पॉइंटमधून दोन, लक्षात घ्या, जर का आपण टँजंट्स काढले तर हे दोन टँजंट्स पी ए आणि पी बी हे कॉन्ग्रुएंट असतात असं थेरम सांगतो. ह्याला म्हणतात टँजंट सेगमेंट थेरम. मी तिन्ही थेरम्स जे आहेत ते एकदा आपल्यासमोर 2 मिनिटांमध्ये पुन्हा एकदा रिपीट करतो. टँजंट थेरम काय सांगतो लक्षात घ्या. टँजंट थेरम काय सांगतो तर तो वर्तुळावरील कुठल्याही बिंदूतून एक टँजंट काढला तर तो रेडियसला परपेंडिक्युलर असतो. एखादा टँजंट तुम्ही काढला, टँजंट म्हणजे काय, वर्तुळाला एकाच बिंदूत स्पर्श करणारी रेषा, लाईन टचिंग ॲट वन पॉइंट टू अ सर्कल. एखादी स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते. म्हणजे अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. हे तुम्हाला टँजंट थेरम सांगतो. हा तुम्हाला टँजंट थेरम सांगतो. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम काय आहे तर एखादी रेडियस आहे आणि ह्या रेडियसचा जो पॉइंट ऑन सर्कल आहे, हा जो पॉइंट पी हा पॉइंट ऑन सर्कल आहे, तिथून जर तुम्ही एखादी परपेंडिक्युलर लाईन काढली तर ती परपेंडिक्युलर लाईन ही टँजंटच असते, स्पर्शिकाच असते. एखाद्या त्रिज्येच्या बाह्यबिंदूच्या ठिकाणी, एखाद्या त्रिज्येच्या वर्तुळावरील बिंदूतून जर लंबरेषा काढली तर तिला स्पर्शिकाच म्हणतात. म्हणजे इफ यू ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट अ पॉइंट ऑन सर्कल इज डेफिनेटली नोन ॲज टँजंट. तर तिला या ठिकाणी स्पर्शिका असंच म्हणतात, टँजंट असंच म्हणतात. हा तिसरा थेरम काय आहे. समजा एखादं सर्कल घेतलं, त्याच्या बाह्य एक्सटर्नल पार्टमध्ये एखादा पॉइंट घेतला आणि या पॉइंटवरून जर का दोन आपण टँजंट्स काढले तर हे दोन टँजंट्स कॉन्ग्रुएंट असतात. हे दोन्हीही स्पर्शिका, लक्षात घ्या, एकरूप असतात. पी ए कॉन्ग्रुएंट टू पी बी. हे हा टँजंट सेगमेंट थिअरम सांगतो. टँजंट सेगमेंट थिअरम सांगतो, लक्षात घ्या. म्हणजे आपण 3 असं ऐकलं, लक्षात घ्या सर. पहिल्यांदा आपण टँजंट थिअरम काय सांगितला तर अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. त्रिज्या आणि स्पर्शिका यातला कोण 90 असतो. हा टँजंट सेगमेंट थिअरम काय सांगतो की इफ टँजंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले जे स्पर्शिका खंड आहेत ते एकरूप असतात, समान असतात असं त्यांनी सांगितलं. हे आपण लक्षात ठेवूया. इकडे या सर. हे खूप छान आहे. दिस इज द एक्झाम्पल सॉल्व. दिस एक्झाम्पल फॉर 1 मार्क और 2 मार्क्स. पण हे खूप महत्वाचं आहे. माझ्या मते हे खरं तर एक्झाम्पल 2 मार्कासाठी येईल असं मला वाटतंय सर. खूप छान आहे. तर त्यांनी काय सांगितलं सर की दिस अँगल इज 52. अँगल बिटवीन 2 टँजंट्स. दीज 2 टँजंट्स. बरोबर सर. हा टँजंटच आहे सर. ही स्पर्शिका आहे, ही पण स्पर्शिका आहे. बरोबर सर. ही पण स्पर्शिका आहे आणि ह्या 2 स्पर्शिकेमधला कोण 52 आहे. आणि ही, लक्षात घ्या, रेडियस आहे. ही रेडियस आहे, लक्षात घ्या, आणि ही पण रेडियस आहे. आणि अँगल बिटवीन 2 रेडियस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा आपल्याला काढायचा आहे, लक्षात घ्या. वी डोंट नो द अँगल काढायचा आहे. पण आपल्याला जर का हे 2 कोण कळाले तर मला माहित आहे की सम ऑफ 4 अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 360. काय सांगा बरं. माझ्याकडे मला काय पाठ आहे. सम म्हणजे बेरीज. सम ऑफ 4 अँगल्स of a quadrilateral of a is 360 डिग्री. एखाद्या चौकोनाच्या चारी कोनांची बेरीज ही 360 असते. एखाद्या चौकोनाच्या चारी कोनांच्या मापांची बेरीज 360 असते. म्हणजे हा जो काही चौकोन आहे, लक्षात घ्या, कुठला सांगा, ADBC. हा जो इन क्वाड्रिलॅटरल ADBC त्याच्यामध्ये चारींची बेरीज काय येईल. मेजर ऑफ अँगल A
प्लस मेजर ऑफ अँगल डी प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 360 डिग्री. मग त्याच्यामधला हा एकच माहित आहे अँगल सी, तो किती आहे 52 डिग्री. हा 360 झाला. अँगल बी माहित नाही, अँगल डी काढायचा आहे, मेजर ऑफ अँगल डी काढायचा आहे, अँगल ए माहित नाही. पण जर आम्हाला अँगल ए आणि अँगल बी कळाले तर आम्ही अँगल डी काढू शकतो. मग अँगल ए किती असू शकेल, मेजर ऑफ अँगल ए किती असू शकेल, मेजर ऑफ अँगल बी किती असू शकेल, आणि व्हॉट इज द रिझन, काय कारण आहे त्याचं. आठवते का बघा, आत्ताच मी थेरम शिकवलाय. काय थेरम शिकवला, अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90, therefore अँगल ए इज इक्वल टू 90. अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट, त्रिज्या व स्पर्शिका यातील कोन 90 असतो, म्हणून अँगल बी बरोबर 90. मग ह्याला का कुठला थिअरम म्हणतात, ह्याला म्हणतात टँजंट थिअरम. ह्याला कुठला थिअरम म्हणतात सांगा सर, टँजंट थिअरम असं म्हणतात सर याला. कारण टँजंट थिअरम ह्याला मराठीमध्ये म्हणतात त्रिज्या व स्पर्शिका प्रमेय. त्रिज्या स्पर्शिका प्रमेय असं म्हणतात सर याला. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असं याला मराठीत म्हणतात, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. आणि मग हा अँगल ए किती झाला, हा इथं अँगल ए 90 झाला बघा सर. हा अँगल ए 90 झाला, हा अँगल बी 90 झाला, आणि लक्षात घ्या इथे आता जर सोडवलं तर लक्षात घ्या तुमचा आता अँगल डी निघून जाईल. मग मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 360 मायनस, आता ह्या तिघांची बेरीज करा सर, 90 प्लस 90 प्लस 52, तिघांची बेरीज करा आणि टाकला पलीकडं. मग तिघांची बेरीज करूया, करा बरं कशी होईल. 90 प्लस 90 आणि प्लस 52 किती येईल सांगा, 2. 9 आणि 9 18, 18 आणि 5 किती सांगा सर, 18 आणि 5 13, 132. मग इथं 132 आलं. आता तुम्हाला जर का सबस्ट्रॅक्शन आलं की काम झालं. मेजर ऑफ अँगल डी बरोबर 360 आलं उत्तर आपलं, फक्त सबस्ट्रॅक्शन आलं पाहिजे. 360 मायनस 132. मग 10 मधून 2 गेले उरले 8, 6 मधून 4 गेले लक्षात घ्या उरले 2, 3 नाही गेले उरले 2, 2 2 8. म्हणजे मेजर ऑफ अँगल डी, आणि मेजर ऑफ अँगल डी म्हणजेच काय, एडीबी. देअरफॉर मेजर ऑफ अँगल एडीबी इज इक्वल टू 228 डिग्री. दिस इज इम्पॉर्टंट एक्झाम्पल, खूप छान एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या, आपण लक्षात ठेवा.